एवढी मोठी मूर्ती आहे ना, म्हणजे नजर नाही पोहोचत. तुला बघण्यावरून फर्स्ट टाइम एखादा डुप्लिकेट वाटेल, पण शुभ सकाळ मंडळी. सकाळचे 7:30 वाजलेत आणि मी आता जस्ट झोपून उठलोय. रात्री 2 वाजता झोपलो आणि आता 7:30 वाजता उठलो. तर आजचा आमचा शिमल्यामधला पहिला दिवस आहे आणि मी जो आंघोळ वगैरे काय केलेलं नाही. भाऊनी तर ताईची स्ट्रेटनिंग वगैरे करून द्यायला लावले. काय मी ताई स्वतःहून का नाही करते मला माहित नाही. कारण ताईला आता भाऊनी केलेली स्ट्रेटनिंग आवडत असेल. जास्त लांब केस आहेत म्हणून मला करता येत नाही. हो, तर आजचा आमचा शिमल्यामधला पहिला दिवस आहे. तर आम्ही आता लगेच तयारी करून नाश्ता करून आता आम्ही बाहेर फिरायला जाणार आहोत. तर त्याच्या आधी मी तुम्हाला हा इथला आमचा हॉटेलमधला आता व्ह्यू दाखवतोय. एकदा चेक करा, किती सुंदर व्ह्यू आहे बघा. आणि इथली घरं वगैरे पण तुम्ही बघू शकता, एकदम युनिक आहेत. आणि हा जो डोंगर दिसतो तिथं आता आम्ही जाणार आहेत फिरण्यासाठी. आंघोळ वगैरे केली आणि आम्ही आता आलो नाश्ता करायला. तर नाश्त्यामध्ये घेतलं आहे उत्तप्पा, खोबऱ्याची चटणी ती आहे, चपाती आहे, बटाट्याची भाजी आहे, कांदा पोहे आहेत, याला काय बोलतात हां सांबर आहे आणि फ्रूट सलाड आहे. आणि स्वराने काय घेतलं खायला सांग मला नाश्त्याला? ब्रेड बटाटा. तयारी करून निघालोय. आम्ही चाललोय कुपरी या ठिकाणी फिरायला. आमच्या हॉटेलपासून जवळजवळ 30 किलोमीटर लांब आहे. जायला आम्हाला जवळजवळ लागेल एक पाऊण तासाच्या आसपास लागेल. बुधवार आहे तरी पण एवढी ट्रॅफिक का लागली माहिती नाही. ठीक आहे, आता नाईलाज आहे. तर आम्हाला घरून निघून जवळजवळ पाऊण तास होऊन गेलाय याच्यासाठी. कारण की तुम्ही ट्रॅफिक बघू शकता, एवढी ट्रॅफिक लागली ना, म्हणजे एवढे डोंगरावरती पण एवढी ट्रॅफिक आहे. शनिवार रविवार असतं तर ठीक आहे, पण बुधवारी पण एवढी ट्रॅफिक लागली ना. ठीक आहे, चला आता जायचाच आहे, मग काय चालेल. हा पाऊण तास काय 2-3 तास गेले तरी चालेल. तर आता आम्ही आलोय हिप हुर्रे पार्क. हे तुम्ही आता गर्दी चेक करू शकता, किती गर्दी येते. 1000 पर पर्सन का टिकट है एडवेंचर का हमारा. ठीक है जी. अम्यूजमेंट सेक्शन है. आम्ही 3200 रुपयाची तिकीट घेतलेत. त्याच्यामध्ये या राईड आणि या काय राईड आम्ही आता करणार आहोत. तर आम्ही एंटर केले आणि एंटरचा तुम्ही आता पूर्णपणे व्ह्यू बघू शकता कशा प्रकारे. यो किंगकॉंग तिकडे काय चालू आहे काय माहिती. काही आता आम्ही जे ॲक्टिव्हिटीज वगैरे करणार आहे त्याच्या इकडे आहे आणि तो बंजी जम्पिंग त्या साईडला आहे. आणि इथं आता ताई आणि भाऊंचा फोटोशूट चालू आहे. तर अशा प्रकारचा हा एक थीम पार्क टाईप आहे आणि त्याच्या राईड्स वगैरे बघू शकता. इथे व्ह्यू तुम्ही बघा एकदा, काय म्हणजे खतरनाक व्ह्यू आहे एकदम. हे जम्पिंग टाईपचं एक आहे, ते मी थोड्या वेळात आता करणार आहे. ती एक राईड आहे आणि असं एक पूर्ण पार्ट टाईप आहे. आता आम्ही आमची पहिली राईड करायला आलोय, ती म्हणजे झिप लाईन. या झिप लाईन मध्ये मी म्हणजे फर्स्ट टाइम जाणार आहे. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा. आणि 4th नाही तर 3rd. आणि अशा प्रकारची झिप लाईन बघू शकता इथून ते तिथपर्यंत. आता स्वराचा नंबर आला आहे आणि स्वराचे डॅड तिथे फोटो काढायला उभे आहेत. आम्ही आता तिथून आलो आणि आता या शेडीवर आम्ही आता चालत स्वराने मी. ताई आणि भाऊ तिथे थांबलेत आमची वाट बघत आमची व्हिडिओ काढायला. ठीक आहे, तर आता मी इथे आलोय आणि आता नेट क्लाइम्बिंग करणार आहे. ठीक आहे, वरती जाऊन मी नंतर उडी मारणार आहे. का इथूनच वरच जाऊ शकत नाही. बाबू तुला जाऊ शकत नाही. स्पायडरमॅन लेके गया तेरा दिल का चैन. ओहो जय पाटील लिपी पुरे. हा मार उडी. हा हात वर कर. शाहरुख खान आलेला आहे. ही क्लाइम्बिंग करून झाली. आता आम्ही रॉक क्लाइम्बिंग करायला आलोय. पण तुम्हाला वाटत असेल रॉक आहे पण फायबर आहे. पण ठीक आहे, रॉक क्लाइम्बिंग करतो मी. लेट्स गो. सही है कमान. ठीक आहे, तर आता आमच्या काही राईड झाल्या आणि थोड्याशा फार बाकी आहेत. तर मी आता या ठिकाणी आलो. व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हा व्ह्यू बघा. तुम्हाला कॅमेरामध्ये एवढा खास वाटत नसेल पण समोर एवढा सुपर व्ह्यू आहे ना की मी आजपर्यंत बघितला नाही. एक नंबर. आता आम्ही चाललोय हंटेड हाऊसमध्ये. आता जवळ आतमध्ये काय आहे मी पण आता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय. आता आतमध्ये काय तुम्ही त्याला मला काय
आतमध्ये खूप अंधार आहे. भूते इथून काहीतरी निघाल 100%. जमा वाटत एक झालं बाबू निघला फायनली बाहेर निघलो. फार वाईट बाबा. आमची आता नेक्स्ट राईड करायला आलोय. ती आता थोडी वॉटर राईड आहे. ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये गोल गोल फिरवायचं आहे. ताई काय कशामध्ये इंटरेस्टेड नाही. मी आता नेक्स्ट राईडकडे आलोय. ते पूर्ण असं गोल फिरतं. स्वरा Five minutes later. मी आता ती राईड जवळ म्हणजे लगेच 2 मिनिटात तर आम्ही थांबवायला लावली. कारण की आमची एवढी आवाटाईट झाली आहे. सोनू डायरेक्ट आता रडायलाच लागली. डायरेक्ट एवढा वाट काम झाला. पण मी पहिल्यांदा एवढ्या म्हणजे राईडमध्ये घाबरलं. तुम्ही जर असं येणार असेल ना इथं परत तरी तर बसू नका. चुकून मग बसू नका राईडमध्ये. त्याचं तुमचं असं काम होऊन जाईल. मी आता आमच्या नेक्स्ट राईड करायला आलो आहे. ही आता नेक्स्ट राईड आहे आमची. सोनूचा आता एकदा रडून झाला. आता माझ्यावर रडायची वेळ आली असा वाटायला लागला मला. फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स आहे या राईडमध्ये. तर बघू काय होतं. निघालो मी इथून. याच्यामध्ये जाऊन आलो. पण फार डेंजर आहेत. म्हणजे हाताला तुम्ही बघू शकता असे रॅशेस पडलेत आणि छातीला फार थोडा म्हणजे असं धक्का बसला आणि पाठीला पण पाठ थोडी दुखायला लागली माझी. ही राईड बघ किती डेंजर आहे. ही बघा. आणि आम्ही याच्यात बसलेलो. आमची साववाट लागलेली. म्हणजे आम्ही काहीच नाही त्यांच्यावर. आता हे जवळजवळ 40 वर्षाचा वय असेल. पण ते एकदम बिंदास बसले त्याच्यामध्ये. सॅल्यूट आहे सॅल्यूट. ठीक आहे. तर आता आमच्या सर्व राईड कंप्लीट झाल्यात आणि आम्ही आलो आता 90 बघायला. आता आम्ही 90चा एक्सपिरियन्स घेतो. तर आता आमच्या तिथल्या सर्व राईड वगैरे कंप्लीट झाल्या आणि आम्ही आता आलो. डोंगर वगैरे खाली एक खूप छान असा व्ह्यू आहे. आणि जसं आम्हाला रस्त्याला भेटायचं आलं तसं आम्ही जातो आहे. तुम्ही एकदा हा व्ह्यू चेक करा. सुपर म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल आहे. आणि म्हणजे मोबाईलमध्ये तुम्हाला एवढा समजत नसेल पण समोर जर तुम्ही बघाल ना तर एकदम खतरनाक व्ह्यू आहे. ते बघायला खूप मजा येते. तर आम्ही आमचा पहिला आता फूड ट्राय करतो. ते आहे मॅगी. मॅगी आपण रोज घरी खातो पण शिमल्याला येऊन जी मॅगी घ्यायची मजा आहे ती वेगळीच आहे. जिथपर्यंत मॅगी बनवती तोपर्यंत सोनी गपचूप आली नाही तर पाणीपुरी खायला लागली. थंड आहे पण ठीक आहे. ओके. आमच्या ताई मॅगी तयार झाली. आम्ही शिमल्यामधली मॅगी ट्राय करतोय. असं सांगतात का शिमल्यामधली मॅगीची टेस्ट आहे ती खूप वेगळी असते आपल्या घरच्या मॅगीपेक्षा. ट्राय करतो. रिअली एकदम ऑसम लागते. म्हणजे नेक्स्ट लेवल टेस्ट आहे. आपण घरची मॅगी खातो आणि या मॅगीची टेस्ट खूप वेगळी आहे. मस्त एकदम. कशी आहे? आपल्या घरच्या मॅगीपेक्षा खूप भारी. आमची ताई आहे तिने बाकी ना काय नाही खाता. काकडी घेतली खाला. कशी आहे काकडी? आंबट आंबट आहे. हां शिमल्यामध्येच आणि एक जाकू टेम्पल म्हणून एक टेम्पल आहे. तिथे आम्ही आता चाललो आहे. बघू शकता समोर हा रोपवे आहे. तर रोपवेने आम्ही आता चाललो आहे. आणि इथले तुम्ही घरं वगैरे बघू शकता किती मस्त आहेत.
आणि जे असं वाटतं की डुप्लिकेटच येतं. आपण एखादी फिल्म सिटीमध्ये असतात ना ते टाईपची घरं वाटतात, पण ही ओरिजिनल घरं त्याच्यामध्ये लोक राहतात सुद्धा. हे हॉटेल्स वगैरे आहेत. रोपेचा टोटल आमचा खर्च आहे तो 4 जणांचा 2,000 रुपये आमचा होत होता. पण आता एका आम्ही टॅक्सी बुक करतो, टॅक्सी आम्हाला फक्त 1,000 रुपयात असते. तर ही आहे इथली आता पार्किंग. त्याच्यापैकी आम्ही एका प्रायव्हेट गाडी तिथून उचलणार आहोत, कारण की टॅक्सीला या रोडला परमिशन नाही. तर ते लोक इथले जे लोकल लोक आहेत ते प्रायव्हेट गाडी आम्हाला डायरेक्ट मंदिरापर्यंत घेऊन जाणार. मला आता मी एक माकड दाखवतो. यो बघा तुम्ही, एक माकड किती मोठा माकड आहे. त्याला बघण्यावरून फर्स्ट टाईम एखादा डुप्लिकेट वाटेल, पण ओरिजिनल माकड आहे. तर आता आम्ही पोचलोय जापू टेम्पल, जे की शिमलामध्ये आहे. आणि बघू शकता आता याचा एंट्रन्स आहे आणि इथून आम्हाला पूर्णपणे वरती यायचं आहे चालत. जापू टेम्पलला वरती पोचलोय आणि तुम्हाला एक आता गोष्ट दाखवतो. जय श्रीराम. एवढी मोठी मूर्ती आहे ना हनुमानजी की, म्हणजे नजर नाही पोचत. जय श्रीराम. हा आहे हनुमान मंदिर. हा मेन मंदिर आहे. तिथं आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय आणि इथला परिसर तो खूप छान आहे. साईडला गार्डन वगैरे सर्व गोष्टी. दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि हे बघा आपण शेंदूर वगैरे लावला आहे आणि हा प्रसाद वगैरे घेऊन आता आम्ही निघतोय खाली जायला. टेम्पलवरून आता बाहेर आलो. आता मॉल रोडच्या इकडे आलो आहे. इकडले कुत्रे तुम्ही बघू शकता कसे असतात. त्यांच्या अंगावरती खूप केस असतात त्यांना, कारण की इकडे थंडी पण असते. याच्यासाठी शॉपवर आलो आहे. हा बघू शकता तुम्ही शॉप, आणि एकदम युनिक शॉप आहे. त्यात तुम्ही केक वगैरे बघू शकता. आणि इकडे टाकलेलं आहे 1 मिलियन व्ह्यू ॲपल केक. आम्ही तोच आता केक घेतला आहे आणि ट्राय करतोय. का कसा आहे? खाला तर नाही अजून, खा ना आधी. बेस्ट आहे. 550 रुपयाचा केक आहे. त्याच्यामध्ये 4 जण आरामात खाऊ शकतात. आणि हा यांचा शॉप आहे. तर आम्ही रूमवर वगैरे गेलो, फ्रेश वगैरे झालो मार्केटवरून आल्यावर. आणि आता खूप भूक लागली. रात्रीचे 9 वाजले म्हणून आम्ही आता चालू जेवायला. तर आता मी जेवायची प्लेट घेतली. तर जेवायला घेतलं आहे मी रोटी, चिकन, सलाड आहे आणि डाळ भात आहे. आणि भाऊ आता माझ्यासाठी पापड घेऊन आले. ठीक आहे, तर जेवण वगैरे करून आम्ही आता फायनली आमच्या रूमवर पोचलो आहे. आता आम्ही लवकर झोपतो, कारण की उद्या आम्हाला मनालीला जायचं आहे. पूर्ण सगळीकडे बर्फ आणि वातावरण याच्यापेक्षा 2 पट थंड असणार आहे. इथपर्यंत जर ब्लॉग बघत आला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे ब्लॉग बघण्यासाठी. बाय बाय, शुभरात्री. आम्ही वगैरे फोटो आलो आहे.